श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार होणारे मस्त असे भगरीचे धिरडे। श्रावण महिन्यामध्ये बरेच उपवास येतात, त्याच्यामुळे साबुदाणा खाऊन खूप कंटाळा येतो। चला तर म्हटलं आज एकादशीला मस्त असे भगरीचे धिरडे बनवू। त्यासाठी मी ते 1 वाटी भगर घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता आपण तो स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊ। आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून आणि 1 तासासाठी भिजत घालू। 1 तासानंतर साबुदाणा आणि भगर व्यवस्थित भिजलेले आहेत। आता वरचं पाणी थोडंसं काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये घालू 1 कच्चा बटाटा बारीक कट करून, 2 चमच शेंगदाण्याचं कूट, गरजे इतकी हिरवी मिरची आणि चवीपुरतं सेंधलूण, उपवासाचं मीठ आहे ते। आता आपण मिक्सरला याचं एक बॅटर बनवून घेऊ। तर या पद्धतीने मी मिक्सरला याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। धिरडे बनवण्यासाठी आपल्याला थोडं पातळ बॅटर हवं आहे। तर या पद्धतीचं बॅटर तयार झालं आहे। आता आपण लगेचच धिरडे बनवायला घेऊ। इथे गॅसवर तवा छान गरम झालेला आहे। इथे मी डोश्याचा तवा घेतलेला आहे। आता 2 पळी बॅटर घालून आणि या पद्धतीने धिरडे बनवून घेऊ। तुम्हाला हवा त्या आकाराचे तुम्ही धिरडे बनवून घेऊ शकता, लहान मोठे। आता वरतून थोडंसं तेल घालून आणि छान खरपूस हे धिरडं भाजून घेऊ। वरची साईड कोरडी होईपर्यंत पलटी नाही करायचं धिरडं, नाही तर ते तुटू शकते। आता बघू शकता पूर्ण कडा एकदम मोकळ्या झालेल्या आहेत। आता आपण पलटी करून घेऊ। तर मस्त कलर पण आलेला आहे आपल्या धिरड्याला, बघू शकतात। आता वरच्या साईडनं पण थोडंसं तेल घालून आणि मस्त खरपूस हे धिरडं भाजून घेऊ। तर तयार झालेलं आहे आपलं मस्त असं मऊ लुसलुशीत उपवासाचं भगरीचं धिरडं। आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे आपण धिरडे बनवून घेऊ। 2 पळी बॅटर घालायचं आणि मस्त धिरडे बनवून घ्यायचे। तर तुम्हाला ही उपवासाची धिरड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तरी ते माझं दुसरं धिरडं पण छान बनवून तयार झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि उरलेल्या बॅटरची या पद्धतीने धिरडे बनवून घेऊ। तरी ते तयार झालेले आहेत आपले मस्त असे मऊ लुसलुशीत धिरडे, तुम्ही बघू शकता। तुम्ही हे धिरडे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा अगदीच काही नसलं तर दह्यासोबत पण खाऊ शकतात। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।